काका काय म्हणाल आता शेवटचे 2 दिवस प्रचाराचे उरले आणि कसा प्रतिसाद आहे तुम्हाला जनतेकडनं आणि 20 पैकी किती जागा निवडून येतील? एकंदरीत सगळं जर वातावरण बघितलं तर जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. भारतीय जनता पार्टीचा जो मतदाता आहे, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. मला वाटतं एकंदरीत हे सगळं जर वातावरण बघितलं तर हिंदू बहुल एरियामध्ये 20 जागांपैकी भारतीय जनता पार्टी ही बहुमतांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार त्या भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्या शाने हिंद यांनी सांगितलंय का भाजप आणि एमआयएमची छुपी युती, याबाबत आपण काय म्हणू? एमआयएमच्या शाने हिंद ताई या माझ्या बहिणीसारख्याच आहेत आणि बहीणच आहेत, परंतु त्यांचा हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. अशा प्रकारची कुठली युती नाही, कुठलीही चर्चा नाही. परंतु अकोल्यामध्ये काही युती झाली आणि तिथले महापौर झालेत अशा प्रकारच्या चर्चा आहेत. पण येणाऱ्या दिवसामध्ये हा सगळा महानगरपालिकेमध्ये हा आकड्यांचा खेळ असतो. कोणाचे उमेदवार किती येतात, नगरसेवक, त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. तसं शाने हिंदे ताईंनी जर बघितलं तर त्यांची युती आता सन्माननीय आसिफ शेख साहेबांची आहे. आसिफ शेख साहेब अजितदादांचे निकटवर्ती आहेत. अजितदादा BJPशी पॅक्ट आहेत. मग डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्यांचा इथं पॅक्ट सत्ताधारीशी येतोच आहे. परंतु असा आरोप करणं हे जनतेची दिशाभूल आहे असं मला वाटतं. अशा प्रकारचा कुठलाही युतीचा हे नाही, युती नाही. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये जर काही आकड्यांचे गणित नाही बसायला लागले तर दोघांकडच्या वरिष्ठ लेवलच्या विचारावरून हा सगळा पुढचा विषय राहील, युतीचा नाही युतीचा. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सन्माननीय मुफ्ती साहेबांनी जाहीर भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उदात्तपणा आहे, कुठलाही जातीभेद न करता त्यांनी जे काही मालेगाव विकासासाठी जो काही निधी दिला, मुफ्ती साहेबांच्या हाकेला होकार देत किंवा काय, तर त्यांनी जाहीरपणाने भारतीय जनता पार्टीचे गिरीशजी महाजन साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, युतीचं सरकार असेल, त्यांचे सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की युती आहे पॅक्ट आहे, असा काही विषय नाही.